नालाय का मूर्खा, तुला कळू नाही राहिलं तू काय बोलू राहिला? हसतो का मग? मी शांत मुलगी वाटती पण मी शांत मुलगी नाहीये. मी लय कडू मुलगी आहे, उद्धट आहे, माजलेली आहे. मी एक कांसुलात ठेवून दिलं तुझ्या. हा नारळ. नाही ग पप्पे, तुझ्या शिव्यामध्ये मजाच नाही बघ. कसं होईल? नाही जमून राहिले शिव्या. नाही जमू राहिल्या का रे मला शिव्या? अरे माझा ना कधी संबंधच नाही आला, म्हणजे मला माहितीये पण अशा मला आत्म अशा फोर्सने आठवू नाही राहिल्या म्हणून देता येत नाहीये शिव्या. वय मग हे बघ तुला सांगतो, तुझं लग्न मोडलं होतं तेव्हा कसे भांडण झाले होते? पुष्पा, छाया, चारू, दीपा कशा शिव्या दिल्या होत्या आठव? पुष्पाची गदा आठव. माणूस कवाचा झाला ऐकून घेऊ राहिला तर लय सोड्या सुटू राहिल्या तुम्हाला. तोंड बघा आधी आरशात नीट तुमचं. बायको तर लय ब्युटी पार्लर वाली आहे जणू, आणि नवऱ्याचं तोंड बघ ना कसं काळ ठिकूर येते. चारू शिलाबाईची तलवार आठव. ए सटवे, तुला काय करायचं का माझ्या नवऱ्याचं तोंड काय आहे तर? भवाने स्वतःचं तोंड बघ ना आरशात. कसं थोबाडे कसं थोबाडे तुझं. चिचू काय एवढं नाक नाही ना, कसं शेंडावर बरं लई मोठा राग असतो का तुझा? घर बसवी कुणीकडची, माहेर बसवी. वसाडे, माहेर बसवी कोणाला म्हणून राहिली का तू? हा, माझ्या बापाचं घर आहे. तुला काय करायचं का? मी इथंच राहीन. पांढरी कुठली बघ ना स्वतःचं तोंड आरशात, कशी दिसते ती फरता तोंडाची. वास काडी कुठली. ए भुसकटणे, वसाड तोंडी कुणाला म्हणते का? हा म्हणून राहिली तुला. छायाचा बाण आठव. आता बरं तोंड सुटलं भुसगावणं कुणीकडचं. ए बुजगावणं कोणाला म्हणते का? मोडकच घालीन तुझ्या डोक्यात. आणि अख्खीच्या अख्खी दीपाबाई आठव. कोणाला मारणार का तू? चल मार, मारच आता. मग काय तू मारणार आहे का मला अशी गिन्न ठेवून? पे शिवी अशी जबरदस्त दिली पाहिजे. शिवीमध्ये मजा पाहिजे. हे बघ, भाषेमध्ये ना शिवीशिवाय मजा नाही. शिवी कशी जबरदस्त काटकासारखी पाहिजे. नालायका, मूर्खा, डमचा, निर्लज्जा. पूर्वा, अगं काय झालं तुला? अशा शिव्या कोण देऊ राहिली? पूर्वा, अगं मला माहितीये तुझं लग्न मोडलंय म्हणून काय तुझ्या डोक्यावर परिणाम झाला काय? किती जीव आहे तुझा लक्ष्मी काकामध्ये आणि तू त्याला शिव्या देऊ राहिली. अगं आज काय करते डोकं फिरलं आणि तुला काय कळत नाहीये का? अगं बाई पूर्वा, अगं सांगू राहिली. सांगते मी, सांगू तर दे ना. विषय अवघड आहे अगं. तेच म्हणू राहिली मी, एवढी अभ्यास करणारी पोरगी तू आणि हे शिव्या काऊन देऊ राहिली तू? अभ्यास 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 हेच अभ्यास. अभ्यास मध्ये शिव्या हे अभ्यासात आहेत शिव्या. हा, ग्रामीण भावविश्वातल्या स्त्रिया त्यांच्या शिव्यांशिवाय पूर्ण होऊच शकत नाहीत ना. म्हणून ग्रामीण भावविश्वातल्या स्त्रियांच्या शिव्या या सदराखाली मी या सदरील शिव्यांचा अभ्यास करून राहिली. काय? पुन्हा नको म्हणायला लावू. हे पण असतं का PhD मध्ये? हा, म्हणून तर मी तिला म्हणलं की शिव्या दे. समजलं पाहिजे ना त्यांचं ते विश्व. कोणतं विश्व म्हणले का तू? भावविश्व. भाव विश्व. पप्पी नवीन शिवी सापडली बघ. भाव विश्व. भवरून आहे. हा, आई बहिणीवर तर शिव्या असतात, ही भावावरून आहे. ए भाव विश्व. पूर्वा, तुला जमणार आहे का हे शिव्या द्यायला? जर आत्ता
एवढ्या वेगानं मला एखादा विषय सुचू शकतो ना तर मला काही पण जमू शकतं अगं. खरंच आहे माझ्या PhD ची हे. ठीक आहे, ठीक आहे. पूर्वा, तू दे शिव्या, पण तू ह्यांना नको देऊ, तू मला शिव्या दे. हा, तुला का तुम्हाला शिव्या देताना ऐकायला मला बरं नाही वाटत ना, म्हणून तू मला शिव्या दे. नाही हा. नाही कसं आहे घरची सून आहे ती बरं वाटतं का सुनीला शिव्या दिलेलं. नाही तू मला शिव्या दे. त्याला काही नाही होत. आता मोठे माणसे बी तुम्हाला चिल्लर मध्ये काढतात, मग आता लहानाला बी तेच शिकवायचं का? काय होत नाही काका, तू मला शिव्या दे. नाही बाई, तिची PhDची जबाबदारी माझ्यावर एक नाही. मी बघतो की नाही सगळं क्लास बीस म्हणून तर मला शिव्या दिला पाहिजे. तुम्हाला शिव्या दे. म्हणून काय झालं? सून म्हणून माझी पण जबाबदारी आहे. पूर्वाची PhD माझ्यासाठी पण important आहे. तुम्ही मोठे काका, नाही मला शिव्या दे. मला शिव्या दे. नाही काका, पण तुम्ही मोठे, तुम्ही कसं? कट 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 कट. तू चिचोक्या तोंडाची त्याला काय सांगू राहिली ढिंब्याला? सॉरी. वा काय भारी शिव्या देऊ राहिली. समोर राहिलो ग तुला, थोडी घाबरलीच होती मी, पण बेस्ट आहे. हा. दे तू शिव्या. आता मी जाऊ, जरा काम आहे. मग आम्ही का बिनकामी काय? आम्हाला काम नाही, रिकाम टेकडीच आहे मी. हा, रिकामा गप्पा मारू राहिली काय? मी कामातच बोल राहिली ना. आत्या मला कळलं, बरोबर आहे तुझं, आपण रात्री बोलू. हा, ए मुन्निया, एवढं घाबरू नको बरं तू तिला. कोणाला? अनुष्काला. तुमचं लव वालं मॅरेज असलं ना तरी पोराकडची बाजू आहे आपली. आत्या असं काहीच नाहीये. अनुष्काला भेटायच्या आधी मला जरा एक महत्वाचं काम आहे म्हणून घाई करू राहिलो. मला चाबी घेऊ दे, जाऊ दे. हा, ते काम आहे का? कर नक्की कर. त्या बोराड्याच्या पूर्वीचं काम आहे ना. माझे आशीर्वाद आहे तुझ्या पाठीशी. चांगला मोडता घाल, बरबादीच कर त्यांची. लग्न चांगलं मोडलंच पाहिजे. म्हणजे? अरे म्हणजे काय, तुझा फोन ऐकला प्रकाश मामांनी. चांगले इम्प्रेस झाले तुझ्यावर. तुला लग्नात मोडता घालायचं ना त्या बोराड्याच्या पोरीचा. आता ते पण गेले तिकडच. चांगला वाढवा करून ठेवणारे. तुला तर माहिती तुझे प्रकाश मामा एकदा चिडले की राडा झालाच. सगळा राडा करून ठेवतात बघच तू आता. आत्या म्हणजे तुझं प्रेम तर डेंजर आहे, पण दुश्मनी लय डेंजर आहे का? मग मी काय विसरले नाही ते बोराडे काय काय बोलले ते. काय काय नाही बोलले तुला. किती घाणेरडे आरोप लावले माझ्यावर. घाणेरडे आरोप लावले. माझ्या नवऱ्याला काळ म्हटली होती ना ती सटवी. त्याच्या लग्नात नाही काळा कोळसा केला माझ्या नवऱ्याने तर काय. चारुशीला कळमकर नाव लावणार नाही, बरबादी झाल्याशिवाय पाहणारच नाही मी. आता तू टेन्शनच नको घेऊ. हा, मस्त एन्जॉय कर. प्रकाश मामा करणारे सगळ्यांनी. वहिनी कुठे? वहिनीकडनंच घेते सुट्टी. हा, जा. वहिनी, ओ वहिनी. हा, गट्या ऐक. अरे बोल ना बावड्या, ये जेवायला. अरे ते जेवणाचं जाऊ दे, मी काय सांगतो ते ऐक. हे बघ, पूर्वाला बघायला आज पोरगा येणार आहे, तर चिंगम जाणार आहे तिकडे. तू काय टेन्शन घेऊ राहिलाय? ऐक, तू पण जाय. मी कोण? प्लॅन काय बदललाय का? आणि बदलला असेल तर नीट सांग भाऊ आधी, नाही तर परत तू आमचीच घेशील.
अरे ऐकून घे रे, प्लॅन नाही चेंज झालाय, प्लॅन तोच आहे. पूर्ण ऐक. प्रकाश मामांना भांडण्याच्या लय सोंड्या सुटू राहिल्यात. ते पण तिकडे जाणार आहेत. अरे ते गेलेत का तिकडं? आयला अरे काय येडा बिडा कर तू? अरे ते माणूस कसलाय? तिथे काही प्रॉब्लेम केला म्हणजे? अरे गट्ट्या, प्रकाश रावांचं टेन्शन तुझ्यापेक्षा जास्त मला आहे. साला माझं असं झालंय, धरलं तर चावतंय, सोडलं तर पळतंय. ऐक, ते तिकडे जाणार आहेत हे मला आत्ता कळलंय. गट्ट्या प्लीज तू तिकडे जाय आणि काही करून प्रकाश मामांना हॉटेलच्या बाहेर थांबून ठेव. त्यांना आत नको जाऊ देऊ. हा आपण मी कसं ते आवरणार आहेत का मला? गट्ट्या, अरे तुला काय त्यांना असं उचलून हॉटेलच्या बाहेर न्यायचं आहे का? नाही तसं नाही रे. मला काय म्हणायचं, ते एकटाच माणूस आहे जे सगळ्यांना टेन्शन देऊ राहिला आणि तू त्यांना थांबवायला मला पाठ राहिला. इथं बायको लय कावली रे. बायको दुकानात आली, तिला घेऊन बाहेर जायचंय. ती म्हणून राहिली तुम्ही रोजच मित्रांसंग हिंडू राहिले. कसं करू सांग तूच? गट्ट्या प्लीज यार, प्लीज माझ्यासाठी एवढं कर यार. हवं तर मी बोलू का वहिनीशी? ए नको नको ए. अरे 2 घास सुखाचे मिळू राहिले, ते पण नाही मिळायचे. काहीतरी ऍडजस्ट करतो, थांब. नक्की ना? हा जातो. थँक्स भावड्या, खरंच थँक्यू. चल बाय. हा चल ठेव फोन. बसा ना. आज जरा लवकरच आलं नाही का? फायनली काय? फायनली आपण भेटलो. ओ, मला भेटायला आले ना तुम्ही, मग तिकडं काय बघू राहिले? माझ्याशी बोला ना. नाही काय नाही, मला काय म्हणायचं होतं, आपण फोनवर बोललो नाही का? एक मिनिट. हा घ्या. काय रे, तुला म्हणलं ना तुझ्या फालतूच्या प्रपोजल मध्ये मला काडीचा इंटरेस्ट नाही. कळून नाही राहिलं का तुला? हा, लाजेच्या माणसासारखं काय रे तुम्ही सारखं सारखे मागे लागू राहिले? कळत नाही तुम्हाला? फोन काय, मेसेज काय, समोरचा माणूस तुला निग्लेक्ट करू राहिला, समजून नाही राहिला का तुला? ए भुसनाळ्या, ए तू गप्पा. पहिले तू ऑफर बिफर बोलणं बंद कर, नाहीतर तुझा आता मला एक फोन किंवा एक मेसेज आला ना तर तुझ्याच घरात शिरून तुला अशा जागी हाणन ना का तुला सांगायची पण लाज वाटन आणि दाखवायची पण लाज वाटन. हे गाप, तू दाखवू पण शकणार नाही आणि झाकू पण शकणार नाही. उसनाया, खापर तोंड्या, मुडद्या, मेल्या, वाट लागन तुझी. दुपारच्या पारी मसना खप होईन तुझा. उठ, चल फोन ठेव. गुबड्या वाहनाचा हट. ओली झाली का काय? नाही, थोडस पाणी सांडलं. जाऊ दे. ते कोणाचा फोन होता? कस्टमर केअर. कस्टमर केअर वाल्यांचा फोन घेतेस तू? हा, नाही म्हणजे जनरली कोण कस्टमर केअर वाल्यांचे फोन घेत नाही ना, म्हणजे DND ला टाकतात सरळ. DND डू नॉट डिस्टर्ब लॉक करतात ना सगळे. उगाच वेळ वाया जातो ना त्यांच्याशी बोलण्यामध्ये. आणि तुझा तर तो PhD चा महत्वाचा वेळ आहे नाही का? तो कशाला उगाच फुकट घालवायचा म्हणून विचारलं.
ब्लॉक कशाला करायचा? ब्लॉक नाही करायचं. ब्लॉक केला ना का ते दुसऱ्या फोनवरनं कॉल करते. त्यांच्यापर्यंत आपला नकार पोचणार कसा? त्यांच्यापर्यंत आपला नकार स्पष्टपणे पोचला पाहिजे. आपलं जमणार नाही काय? कळलं पाहिजे त्यांना. हा. काही खाणार का तू? डोकं माझ्या घरचे मला असेच म्हणतात की तुलाही डोकं घातील. अशीच बसती मी. हा, घरी जेवायला पण अशीच बसती. असं बसायला आवडतं ना मला. इथं पण खायला आले ना, इथं पण जेवायला आलो आपण. अशीच बसती मी. हे पटलंय मला. नाही, मला पण आहे ना जेवताना असा थापाय असा फोल्ड करून असा बसायची सवय. पण आता काय आपण ते जेवताना बसूया ना तसं. आधी ऑर्डर तर करूया. हे गट्ट्या रे पोहोच रे बाबा. गट्ट्या पोहोच रे गट्ट्या पोहोच. सॉरी हा. सॉरी 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 सॉरी. चला निघूया. अनुष्का एक मिनिट थांबू ना फक्त. काय झालं? नाही झालं काय नाही पण 0 मिनिट फक्त बस. एक काय प्रॉब्लेम झालाय का? नाही नाही प्रॉब्लेम काय होणार आहे? काय प्रॉब्लेम काय नाही. एक चल ना पर्या, मी खूप एक्साइटेड आहे. चल लवकर. काऊन एक साइड आहे तू? हा अगं माणसानं कसं 2 साइड असलं पाहिजे. एक साइड काय? पर्या जोक केला हा अनुष्का. जोक होता तो. किती पानचट जोक होता हा. 65 जरी असला ना तरी फॅक्ट आहे ते. माणसानी म्हणजे माझ्या मनात असं 2 साइड विचार सुरू असतात नेहमी. मग दुसऱ्या साईडचे विचार कुठले आहेत आता? गट्ट्या. गट्ट्या? गट्ट्याचं काय? गट्ट्याला मी एक पार्सल माझं चुकून निसटलं तर त्या गट्ट्याला ते पार्सल थांबवायला सांगितलंय योग्य ठिकाणी योग्य वेळी. तर गट्ट्या गेलाय. गट्ट्या पोचला की आपण निघालो. गट्ट्या पोचला आपण निघालो. चल 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 तू काय बोलत काय बसते तू? चल 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 आपलं निघायचं लगेच. पिक्चरची वेळ. रिक्षावाला रिक्षावाला गिराईक गिराईक रिक्षातले गिराईक कुठे गेला? हे वेटर. एक मिनिट. हो दादा ऑर्डर. एक्सक्यूज मी. अहो मी ऑर्डर द्यायला. काय हल्ली विचार. ए दुनचूच कोया नरसाया. कधीपासून आवाज देऊ राहिले? ऐकू नाही येऊ राहिलं का रे तुला? हा आता काय हलगी वाजवून बोलवायचं का तुला ऑर्डर द्यायला? नरसाया इकडे ये. ए कळू नाही राहिलं का तुला? तुला तुझ्या कामाची लाज वाटू राहिली का रे चित्तोळतो अंड्या? तुला काय महिन्याचा पगार नाही मिळाला का? इकडे इकडे. मॅडम काय देऊ? आत्ता ऐकू आलं तुला? कानात काय दगड घालून बसला होता का? मॅडम काय पाहिजे? तेव्हाचे आवाज देऊ राहिले ना. डोमलं पाहिजे. डोमलं आणजा. अगं पूर्वा मी काय म्हणतो. तुम्ही गप्प बसावं जरा. खायला पाहिजे ना? हो. काय गिळायला? काय गिळायला? हा गिळायला काय गिळायला?
काय आणू? रताळ्याच्या शिकरणमध्ये ना शेव टाकून आण जा. अहो आपलं काय नाही भेटत इथं. ज्या तर आता मग तुला म्हणलं होतं ना काय म्हणून, तुला विचारलं होतं ना शिस्तीत, तेव्हा कशाला म्हणले हे? तेव्हा थोबाड उचकटायला काय झालं रे तुला? तर बोल ना, गप्पा बोल. वा, ते केव्हाचे आवाज देऊ राहिले ना, तुला ऐकू नाही येऊ राहिलं का कान कोंड्या? मागे कोण बायको बसली का तुझी? तिलाच फक्त तू सर्व्हिस देऊ राहिला आणि आम्हाला मारायला वर फाटा. मान खाली.